ज्योतिबा मंदिर कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथे असलेल्या एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक मंदिर आहे. ज्योतिबा या देवाला ज्योतिर्लिंग, केदारलिंग, खरनाथ अशा विविध नावांनीही उल्लेखतात. ज्योतिबा हा शिव, विष्णू आणि ब्रह्म यांचा अवतार आहे. त्यांनी रत्नसूर नावाच्या राक्षसाचा नाश केला. कोल्हापूरच्या पौराणिक कथानुसार कोल्हापूरच्या आईला राक्षसाशी लढण्यास मदत केली. कोल्हापूर शहरापासून जवळपास 17 किलोमीटर दूर समुद्र सपाटीपासून सुमारे 3.130 फूट उंच पहाडावर दूर हे मंदिर आहे. ज्योतिबा यात्रा दरवर्षी चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते. लाखोंच्या संख्येने भक्तजन या यात्रेला उपस्थित राहतात. यात्रेत गुलाल आणि नारळाचा खोबऱ्याचा तुकडा उधळण्याचा मान आहे. तसेच सासनकाठीचे महत्त्व आहे. सासनकाठी म्हणजे नाथ केदारच्या विजयध्वज, याचबरोबर शिखर काठी, नंदीध्वज, तरंग अशी विविध नाव घेऊन ही प्रथा दख्खन पठार, कोकण, मावळ, मराठवाडा, विदर्भ भागात सर्वत्र आढळते. जे भक्तजन ज्योतिबाची पूजा आराधना करतात ते चैत्र पौर्णिमेला ज्योतिबाला आंबील हा प्रसाद अर्पण करून ज्योतिबाचं चांग भलं असा जय जयकार हा तिकडे साजरा होत असताना त्याच वेळेस दर्यापूर येथील सिव्हिल लाईन मध्ये माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना रामेश्वर चव्हाण, संजय चव्हाण, पिंटू चव्हाण आदींच्या घरी आप्तजनांना आमंत्रित करून आंबील हा प्रसाद देऊन या आध्यात्मिक सोहळ्याचा आनंद घेतला. परिसरातील सर्वांना घरी बोलावून त्यांना आंबील रूपी प्रसाद दिला जातो व आनंद साजरा केला जातो. गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर.